आमच्या कोकण पद्धतीचे वडे बघा. निखारे पेटवले आणि त्याच्यावर आता तेल टाकणार. हे वड्यांचं पीठ ठेवताना आता मला विचारू नका सगळं स्टार्टिंगपासून का नाही सांगितलं, कारण मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं सांगणार आहे. अर्जंटमध्ये आठवण झाली की दाखवण्यासाठी. तर वड्यांचं पीठ एक अर्धा तास ठेवला मी, अर्धा एक तास निखारे टाकून, आणि मस्त त्याला स्मोक दिलेला आहे आणि छान सुगंध येतो असा. निखारे टाकून तेल टाकून त्या दुधाचा असा स्मोक छान येतं. आणि मग आता ते काढून टाकले मी आणि सर्व पीठ हाताने मळून घेऊन आता वडे करणार आहे, चिकन वडे. कारण खूप दिवस झाले वडे बनवलेले नव्हते, कारण मी खातच नव्हते श्रावणापासून. आता मस्त कोकण पद्धतीचे वडे करणार आहे. त्या वड्यांमध्ये काय काय घेतले ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, कारण अर्जंटमध्ये आठवण झाली मला शूटिंग काढायची, म्हणून म्हटलं तर मला विचारू नका, मी देते लिहून काय घेतले कसं घेतले ते. आणि मस्त वडे बघा आपले मस्त कुरकुरीत होणार असे थापून घेतले. हे आमच्या कोकणामधला फेमस आयटम. कोणी पाहुणे आले घरी, काय पाहुणचार, वडे, मटण, चिकन असं. आणि वडे पण छान फुगतात, पीठ छान आलेलं आहे. डरकन वडा फुगला आहे बघा. आणि खूप टेस्टी होतात त्या पद्धतीने घेतलं तर. तरी पण मी चालूमध्ये सांगतेच. गव्हाचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे. उडदाची डाळ गव्हाचं नाही घेतलं आहे, उडदाची डाळ घेतली, भाजून चण्याची डाळ घेतली, बडीशेप घेतली, धणे घेतले आणि कांदा घेतला, लसूण घेतला, अद्रक घेतला, वाटून घेतली पेस्ट. आणि तांदळाचं पीठ आणि तिथे चण्याची डाळ वगैरे ते वाटून घेतले मी. आणि तांदळाचं पीठ आणि दुसरं थोडंसं मी एक चमच कॉर्नफ्लोअर घेतला, 1-2 चमच. आणि वडे असे मस्त होतात. आणि मग नंतर ते मीठ वगैरे टाकून भिजवून निखाऱ्याचं स्मोक दिलेला. निखारे गरम केले, ते टाकले आतमध्ये होल करून पिठाला आणि त्याच्यावरती तेल टाकलं आणि नंतर छोटी अशी पोपी केली, ती वरून लावली आणि मग वर झाकण ठेवलं. मग सगळीकडे धूर लागतो त्याचं. छान असं तडका देतो ना आपण दम बिर्याणीला, तशा टाईप मस्त छान सुगंध येतो निखाऱ्याचा आणि तेलाचा. आणि वडे पण मस्त फुगलेत आपले आणि कुरकुरीत होतात अगदी. आणि उडदाची डाळ थोडी घेतली भाजून, चण्याची डाळ, आणि मस्तच होतात. धने बडी, थोडीशी मेथी. काही राहिलं असेल पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सर्व. छान टेस्टी लागतात वडे. काही भोकाचे बनवतात, मी आता 2-3 भोकाचे केले. भोकाचे वडे म्हणजे असं मध्ये होल पाडून. काही पूर्ण असे करतात थापून, काही होल पाडतात. अशी जुन्या लोकांची पद्धत होती. होल पाडला म्हणजे पचलं जातं सगळीकडे असे. छान बघा वडे. मग आता अशी वडे मी सगळ्या या पद्धतीने असे करून घेणार आहे. असे आपले आता पूर्ण वडे झालेले आहेत करून बघा. मस्त फुगलेले आहेत, डरकन फुगलेले आहेत आणि छान टेस्टी होतात. आता जेवण वाढते, या जेवायला सर्वांनी आणि सांगा माझी रेसिपी.